नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्सतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर आता नवीन असं आपलं व्हिडिओ सॉन्ग येतं आहे, हे नाच गो बया, आणि त्याच सॉन्गमधले आपल्यासोबत आयुष आणि निक यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, जे की आपल्याला जय वीरूसारखे अगदी सोबत दिसणार आहेत या सॉन्गमध्ये। ओके, तर हाय, कसे आहात दोघं? जबरदस्त जबरदस्त, खूप मस्त खूप मस्त। तू कशी आहे आधी सांग मला, तू खूप खुश दिसते। आणि तू गाणं बघितलं की नाही? येस, बघितलं अर्थ नाच गो बया। येस, मला तुमच्या दोघांकडे बघून असं छान वाटतं की भाई लुक वगैरे एकदम ट्विनिंग भारी काहीतरी करून आलात तुम्ही। तर साहजिकच आहे, तुमच्या बॉन्डिंग बद्दल मला विचारायला नक्की आवडेल की ज्या आधी तुम्ही असं फुल तयार करून आलात, तर काय सांगाल की कसा होता हा प्रवास या जर्नीतला? म्हणजे मी तुला जर छोट्या सिंपल कोट करायला गेलो तर काय की आम्हाला भेटून 1 महिना आलाय, पण आमच्याकडे बघून कोणालाच वाटत नाही की आम्हाला भेटून 1 महिना आला। सगळ्यांना असं वाटतं की आम्ही खूप लहानपणीपासूनच एकमेकांचे मित्र आहोत आणि आम्ही हे असे जर फिरलो तर लोकांना वाटेल की हे लोक लग्न करणार आहेत दोघं। अरे बापरे, तर आमची बॉन्डिंग खूप म्हणजे बॉन्डिंगने आमच्या लिमिट्स क्रॉस केले आहेत। बट ऑन अ सिरियस नोट, म्हणजे ते कपड्यांपासून आहे ना सगळं, म्हणजे एक म्हणजे आम्ही जेव्हा या गाण्याचे कपडे पण घ्यायला गेलेलो सोबत, तेव्हा भाई तू हे कलर ले, मी एक कलर लेतो, म्हणजे दोघं पण एक दुसऱ्यांच्या दादा असं बघायचं की यांचं काय चाललंय यांचं, की अरे घ्या असं। आणि प्लस हा इव्हेंट असताना आम्ही गेलो कपडे आणायला, दोघं सोबत गेलो। भाई दोनों भी एक जैसा ही पहनते, दोनों भी एक जैसा। तू चप्पल पहनना, हाँ मैं भी वैसे पहनना, म्हणजे इथून आमची डिटेलिंग आहे डायरेक्ट नकळत। ते म्हणजे लहानपणी नाही का आपला जो बेस्ट फ्रेंड असतो त्याच्यासोबत आपल्याला नेहमी मॅच कर, दिवाळीत आपण दोघं सेम फटाके घेऊ, आपण सेम बॅट घेऊ, सो तसं लहानपणीची मैत्री आमची। आता आम्ही मोठे घोडे झाले तरी पण आम्ही सेम आहे। आणि आय गेस तीच बॉन्डिंग ना हेल्प, कारण आमची बॉन्डिंग होणं खूप गरजेचं होतं। कारण किती म्हटलं तरी हे गाणं आमच्या खांद्यावर आहे आणि हे गाणं आमचं आहे, म्हणजे हे लोक आहेत मेहनत करते। पण हा कार्यक्रम आम्ही ठेवला होता, आम्ही ह्याचे होस्ट आहोत या कार्यक्रमाचे। जो कार्यक्रम तुम्ही गाण्याच्या थ्रू पाहताय, म्हणजे नाच गो बया हे गाणंच नसून तर हा एक कार्यक्रम आहे, हे महिलांसाठी आम्ही दोघांनी त्यांच्या विरंगुळ्यासाठी केलेला कार्यक्रम आहे। सो हे बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट होतं, जे लकीली पहिल्याच भेटीत झालं। म्हणजे आमच्या आवडीनिवडी खूप सेम आहेत, आमच्या सिनेमावरचं प्रेम सेम आहे, सो अशा खूप चॉईसेस सेम असल्यामुळे हे बॉन्डिंग झालं, त्यामुळे ही जर्नी खूप स्मूथ झाली। नक्कीच। आणि आता तू म्हणालास की जसं की ह्यामध्ये एक महिलांचा कार्यक्रम वगैरे आहे, तर कसं आहे बेसिकली आम्ही हे सॉन्ग जेव्हा पाहिलं तर तो व्हिडिओ बघितला, तर एक महिलांना कुठेतरी प्रामुख्याने त्याच्यात आपण जास्त हे केलं आहे, ते महिलांवरचंच गाणं आहे आणि त्यात तुम्ही दोघं जण। ओके, तर ह्या कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय वाटतंय की आपल्या अशा महिला आहेत आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करतो, ही पण खूप मोठी गोष्ट असते ना? एकतर ना विन विन सिच्युएशन काय आहे की आम्ही दोघे पुरुष, आम्ही दोघांनी हा विचार केला की महिलांसाठी कार्यक्रम करावा। म्हणजे कॉन्सेप्ट ऑब्व्हियसली प्रशांत नकटीची कॉन्सेप्ट आहे की तो पण एक पुरुष आहे, म्हणजे मेल थिंकिंग अबाउट फिमेल हे एक थॉट म्हणूनच खूप ग्रेट आहे। म्हणजे जर महिलांनीच महिलांसाठी कार्यक्रम ठेवला असता तर मे बी त्याचं इतकं हवा नसतं किंवा इतकं भारी नसतं वाटलं, कारण ते एकमेकांना समजू शकतात। पण बिईंग अ मॅन टू अंडरस्टँड फिमेल ही एक खूप म्हणजे गोड गोष्ट आहे गं। म्हणजे आपल्या आया, आपल्या बहिणी आपला किती विचार करतात। सो आम्ही हा त्यांचा 0.01% विचार केला आहे का फक्त, म्हणजे आपल्या ज्या महिला आहेत घरातल्या किंवा आपल्या वर्किंग प्रोफेशनलमधल्या, सो त्या आपल्यासाठी जेवढं करतात ना, त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून आम्ही हे फक्त 1% करतोय आमच्याकडून। म्हणजे आमचं पहिलं पाऊल हे वुमन एम्पॉवरमेंट म्हणण्यापेक्षा वुमन एंटरटेनमेंटसाठी। आणि हे जे गाण्यात आम्ही जो मेसेज आहे तोच मेसेज आम्हाला प्रमोशन थ्रू किंवा हे गाणं जेव्हा हिट होईल तेव्हा पण तेच होणार आहे की आमचं म्हणणं की प्रत्येक मुलांनी, प्रत्येक नवऱ्याने त्याच्या बायकोसोबत, त्याच्या आईसोबत, त्याच्या बहिणीसोबत एक त्याच्यावर रील करावी, किंवा त्याच्यावर रील नसेल करत तर तुम्ही फोन तुमचे स्विच ऑफ करा, यूट्यूबवर गाणं लावून घरी नाचा, तरी आम्ही जिंकतोय। आमच्या गाण्यावर तुम्ही जर तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या बायकोला नाचलं तर आम्ही जिंकलो। येस, नक्कीच। आता मला रीलवरून एक आवर्जून विचारायचं आहे निकला, ठीक आहे? तर तुला मी बघत आलो की तू तुझ्या आईबरोबर रील वगैरे करतोस, तर हे गाणं आल्यानंतर किंवा बट ऑब्व्हियसली तू तुझ्या आईला सांगितलं असणार आहेस, तर काय प्लॅनिंग वगैरे केलंय की नाही? नाही, प्लॅनिंग नाही केलेलं, पण मम्मीला मी थोडक्यात सांगितलेली, पण तिने जास्त ऐकली नाही। ती बोलली आहे गाणं आलं बघेल मी, कारण पहिल्या मग एक मजा निघून जातो पूर्ण। तर मी बोललेलो मम्मीला की मम्मी तू जेव्हा हे गाणं पाहशील, म्हणजे आता बघेलच ती, तर ती बोलली की, मी तिला बोललो की तुला नक्की या गाण्यावरती डान्स करायचा आहे आणि तो व्हिडिओ मी सोशल मीडियावरती पोस्ट करणार आहे। तर ती बोलली पहिले मी गाणं बघेल, तर मी बोललो
गाणं बघितलं तू मला बोलशील. येस नक्कीच. अर्जुन, मला दादा तुलाही विचारायला आवडेल की तूही असं काही घरी प्लॅनिंग वगैरे केलंयस का किंवा फॅमिलीमधलं? हा, माझी फॅमिली माझ्या कामात खूप माझ्याहून जास्त इंटरेस्टेड असते. म्हणजे कधी कधी मी जेवढा खुश नसतो तेवढे ते लोक असतात. सो आय होप, म्हणजे आता मी मम्मीला अजूनपर्यंत दाखवलं नाही आहे गाणं, कारण त्यांचं सगळ्यांचं जसं तुझ्या आईचं म्हणणं होतं की सगळंच आम्ही ना एक्साइटेडमध्ये आधीच घरी जाऊन सगळं सांगतो मम्मी मम्मी आम्ही हे केलं. सो ते आम्हाला थांबवतात की बाबा थांबा, आम्हाला ना प्रोडक्टचा इम्पॅक्ट घेऊ दे, फायनल तुमचं जे गाणं त्याचं. सो अजून आता ते रिलीज झालं आहे तर आत्ता ते बघतील आणि त्यांना तो फायनल इम्पॅक्ट येईल. आणि मी माझ्या मम्मीला काय, मी सगळ्या मम्म्यांना सांगतो की हे गाणं बघितल्यावर ना आम्हाला सांगायची गरज नाही लागणार, तुम्ही स्वतःहून व्हिडिओ करणार, तुम्ही स्वतःहून त्याच्यावर नाचणार आहात. तर माझ्या मम्मीला आणि माझ्या सगळ्या मम्म्यांना आमच्या की तुम्ही हे गाणं बघून स्वतःहून नाचणार आहात, स्वतःहून व्हिडिओ करणार आहात. येस नक्कीच. आता आपण हा तुमचा डान्स बघितला, त्याच्यात खूप अशी मस्त हुक स्टेप वगैरे आहे, तर ही प्रॅक्टिस वगैरे करताना कसा काय प्रवास होता तो ऐकायला आवडेल. म्हणजे कमाल, मला असं वाटतं की निक पण खूप कमाल डान्सर आहे आणि मी पण एक डान्सर, म्हणजे मी लहानपणीपासूनच डान्स करतोय. आणि निकचं एक कौतुक काय ना की तो नेहमी म्हणतो प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये की प्रोफेशनल डान्सर नाही आहे, किंवा मला पण पहिल्यांदा भेटून त्यांनी खूप अरे मला तुझ्यासोबत डान्स असा खूप शाणा बनतो असा की अरे मला आहे. पण तो रिहर्सलला आला आणि जेवढा वेळ मला लागला तेवढाच वेळ त्यालाही लागला शिकायला. म्हणजे आम्हाला दोघांनी एक 10-15 मिनिटाची हुक स्टेप पहिल्यांदा आणि डायरेक्ट नंतर चहा प्यायला बाहेर आम्ही दोघं 15-20 मिनिटात आम्ही चहा प्यायला नंतर बाहेर होतो, कारण तो पण कमाल डान्सर आहे आणि मी लहानपणीपासून शिकून केल्यामुळे. पण तो गिफ्टेड डान्सर आहे, म्हणजे तो कुठेच शिकला नाही आहे. आणि ते आय वॉज शॉक, म्हटलं तो कुठेच शिकला नाही आहे. मी त्याला नेहमी जसं मी बाहेर गेलो, आमचं दोघांचं शिकून झालं आणि तेव्हा मी त्याला बोललो तू भारी डान्स करतो नाही का, कारण मी त्याचे बघितले फीडवरती आणि तो प्रोफेशनल होता म्हणजे. आणि मी त्याला असं वाटत होतं की मी पण शिकलोय. सो मी त्याला बोललो भाई मी हळदीमध्ये नाचायचं आणि तिथून शिकलोय बघ, असं आहे. त्यामुळे ती जर्नी खूप स्मूथ होती. आम्ही दोघे 15 मिनिटात असं रेडी होतो. येस नक्कीच. कसं असतं एखादं शूटिंग करताना ना खूप वेळ असतो किंवा पुढे जाऊ, मी पडत मागे लवकर सांगितलं त्या मनाने. मला एक विचारायला आवडेल की कसं आहे, एखादं आपण शूट करताना आपल्याला बरेच काही ना काही थोडे अडथळे येत असतात, ठीक आहे. कोणतीही गोष्ट अशी सहज होत नसते, त्याला मेहनत केल्यावर आपल्याला त्याचं चीज मिळतं. तर हे शूट करताना असं काही तुमच्या बाबतीत झालं होतं काय? म्हणजे अडथळेच अडथळे होते, म्हणजे एवढे अडथळे होते की आम्ही त्या अडथळ्यांवर निकने एक अख्खा व्लॉग बनवलाय. सो तो व्लॉग येईल अडथळ्यांचा. पण बेसिक म्हणजे खूपच काय म्हणतात अडथळे, म्हणजे असे एक संपला की दुसरा येत होता, एक संपला की दुसरा येत होता. ना की चांगलं होण्याच्या आधी वाईट होतं पहिलं, तर ते आमच्यासोबत तसं आलं म्हणून आता सगळं चांगलं. आणि टीम इतकी स्ट्रॉंग असल्यामुळे ना की अडथळा आला की नेक्स्ट मुवमेंटला तो कसा सॉल्व्ह होईल ह्याच्या मागे सगळे होते. एखादा मी तुला सांगतो, आम्हाला शूट करायचा होता जो यामध्ये सीन आहे, आम्ही वेश्या बाजाराचा. तर लाईट्स वगैरे लागले, प्रॉपर लाईट्स वगैरे सेटअप लागला, अख्खा सेटअप लागला आणि पाऊस आला. आणि सगळ्या मुलींनी साड्या घालून सगळा मेकअप पाऊस नाही पूर्ण, आणि सगळ्यांनी साड्या मेकअप वगैरे लावून आम्ही रेडी होतो. तो दिवस अख्खा गेला आमचा. आणि तुला माहिती कमीत कमीत समज 40 मुलींनी साड्या घालून मेकअप केला, नथ वगैरे त्यांचं जे पण आहे गेटअप केला. काही मुलं आहेत जे ट्रान्सजेंडर कॅरेक्टर प्ले करत आहेत, त्यांनी मुलांनी साडी घालून मेकअप करून सगळे रेडी होते. आम्ही 10:30 वाजता शूट करणार त्यांना बघून, कारण आमचा सीन नंतरला लागणार होता, त्यांचा पहिला सुरुवात होती ओपनिंग. सो ते रेडी होते आणि 10:30 वाजता असं होतं की रोल करायचं. आणि 10 वाजता पाऊस सुरू झाला आणि पाऊस म्हणजे असं वाटलं पूरच येईल आता, म्हणजे नॉनस्टॉप पाऊस. आणि आम्हाला त्या दिवशी शूट कॅन्सल करावं लागलं. आणि ते कॅन्सल करण्यापेक्षा जास्त दुःख यायचं होतं की यार आपण रेडी होऊन एक एक्साइटमेंट असते. आणि सगळे यंग आम्ही लोक आहोत ना, सगळे 20, 21, 22, 25 आपण चिअरअप करत होतो. आम्ही असं की नाही होणार, कारण ते पण अपसेट व्हायला लागले, काही मोरल डाऊन होतं की यार मी इतकी रेडी झाली आणि आता शूट नाही होणार आहे. सो हे छोट्यातला छोटा अडथळा आहे. आमची गाडी बंद पडणं, रूममध्ये प्रॉब्लेम, अरे म्हणजे अनेक ते. शेवटी फायनली खूप छान असं गोड व्हिडिओ सॉन्ग झालेला आहेच. तर जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? आम्ही हेच सांगू की जेवढं तुम्ही आत्तापर्यंत प्रेम करत आलात आमच्यावर, हे गाणं बघितल्यावर तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं प्रेम आमच्यावर वाढेल. कारण सगळ्यांनी मिळून जे काम केलं त्याच्यामुळे आम्ही कलाकार ज्या अर्थाने प्रेझेंट होतोय समोर ते खूपच कमाल आहे. म्हणजे मी स्वतःला ह्या रूपात कधी पाहिलं नव्हतं, अशा रूपात इतकं एक्सप्रेस करताना किंवा इतकं मायसेल्फ मी कधी पाहिलं नव्हतं. मला असं वाटतं की ऑडियन्सवर पहिल्यांदा आयुष संजीव येणार आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर जेवढं त्यांनी प्रेम केलं आहे मायबाप प्रेक्षकांनी ते 100x वाढणार आहे. आणि निकची फॅन फॉलोइंग मी तुला आता माहीत नसेल तुला किंवा निकची फॅन फॉलोइंग नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे ती जर 100x झाली तर ते पूर्ण वर्ल्ड पॉप्युलेशन होईल. मी एवढंच बोलेल की सगळ्या गाण्यांना जसं प्रेम देता तुम्ही तसंच ह्याही गाण्यांना द्या. आणि हे गाणं
तुमच्या आईंना, आजींना, बहिणींना, अख्ख्या फॅमिलीला बसून हे गाणं बघा आणि दाखवा आणि नाचा. आणि या गाण्याशी ना आम्हाला कुठला असं वर्ड कनेक्ट नाही करायचं की प्रमोट करा, reel प्रमोट करा, काय नाही. असं मटेरियल नाही. ह्याच्यावर प्रेम करा आणि तुम्ही दरवाजे लावा, खिडक्या लावा किंवा दरवाजे उघडे ठेवा, खिडक्या उघडे ठेवा, गाणं लावून नाचा. हे बायकांसाठी आम्ही केलेला एक प्रयत्न, छोटासा प्रयत्न आहे, तर नक्की पहा, मजा करा. येस, नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.